हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी आपण आपला व्हिडिओ येतो आहे, कारण माझा आवाज पण थोडा बसलेला आहे सर्दी खोकल्यामुळे. तर आपण हा व्हिडिओ आज करतो आहे परत. आता मी जसं मागच्या वेळी तुम्हाला कुंचम जेव्हा मी सिद्ध करून घेतले तो व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यानंतर मी प्रॉपर व्हिडिओ नव्हता केला. तर आता मी तो व्हिडिओ तसंच करते आहे. तर जे कुंचम सिद्ध करून घेतलेले ते छोटे मोठे दोन्ही होते, ते हे सिद्ध केलेले कुंचम आहेत. तर काही ताई अजूनही विचारतात की काय काय साहित्य मिळतं, त्याचे लिस्ट पाठवा. तर मी आता दाखवते आहे. तर बघा, तुम्हाला हा कुंचम मिळतो, छान सिद्ध केलेला असा मोठा कुंचम आहे, सुंदर असा. हे बघा, लक्ष्मीचं प्रतिमा आहे, विष्णू नाम आहे, आणि इकडे शंख आणि चक्र इकडे आहे बघा. आणि ह्याचं लांबी आहे 4.5 इंच, रुंदी आहे, ही रुंदी आहे 3 इंच, आणि 224 ग्रॅम वजन आहे त्याचं. ठीक आहे. तर असा हा कुंचम आहे मोठा. त्याच्याबरोबर तुम्हाला ही प्लेट मिळेल, आणि छोट्यासोबत हा छोटा कुंचम आहे मस्त असा. ह्याच्यावर लक्ष्मीचं चिन्ह नाही आहे, पण हे बघा, बऱ्याच ताईंनी हा घेतला पण आहे. असं काय मॅन्डेटरी नाही की लक्ष्मीचं चिन्ह पाहिजेच त्याच्यावर. हे बघा, चक्र, विष्णू नाम आणि शंख, सुंदर असा छोटा कुंचम आहे हा. हा बघा, सिद्ध केलेला आहे. तर ह्याच्याबरोबर तुम्हाला एक प्लेट मिळते. आधी मी छोट्या कुंचम बरोबर काय साहित्य मिळतं ते सांगते. एक प्लेट आहे, हा छोटा कुंचम आहे. त्याच्याबरोबर 5 कमळगट्ट्याच्या बिया मिळतात, 5 पिवळ्या कवड्या मिळतात, 5 गोमती चक्र, 1 ब्राऊन कलरची कवडी मिळते, 5 लाल गुंज मिळतात. हे आहे विष्णू चक्र, मोती शंख हे पण मिळतं तुम्हाला. 6 बांगड्या मिळतात. बांगड्यांचे कलर जे अवेलेबल असतील, ग्रीन, रेड, येल्लो, ह्याच्यामध्ये कुठले अवेलेबल असतील ते 6 देण्यात येतील. ठीक आहे. 1 लघु नारळ मिळतो, पंचरत्न मिळतात, 1 अष्टलक्ष्मी कॉईन मिळतं, ज्याच्यामध्ये मागच्या साईडला श्रीयंत्र देखील आहे, हे पण पितळेचं आहे. मग 4 उधळीची फुलं मिळतात, 2 गोल्डन आणि 2 सिल्वर. तर असं आपल्याला हे साहित्य छोट्या कुंचम बरोबर एवढं साहित्य मिळतं. प्लेट, कुंचम, 5 कवड्या, 5 गोमती चक्र, 5 कमळगट्ट्याच्या बिया, 1 ब्राऊन कवडी, पंचरत्न मिळतं, 5 गुंज, 1 लघु नारळ, 6 बांगड्या मिळतात, मोतीशंख, विष्णूचक्र मिळतं, पंचरत्न, 4 उधळ्याची फुलं, 2 गोल्डन, 2 सिल्वर, आणि 1 अष्टलक्ष्मी कॉईन. एवढं साहित्य आपल्याला मिळतं. आणि त्याच्याबरोबर एक पोटली पण मिळेल, जी अवेलेबल असेल ती देण्यात येईल. आत्ता ही आहे म्हणून मी दाखवते, पण जेव्हा चांगल्या क्वालिटीचीच मिळणार, जी अवेलेबल असते ती देण्यात येईल. तर छोट्या कुंचमबरोबर हे साहित्य तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला शंखचक्र नाम हवं असेल तर तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे, हे सेपरेटली घ्यावं लागेल. ह्याला स्टँड पण आहे मागून. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. आणि कोणाला जर फक्त कुंचम हवा असेल तरी मिळेल, फक्त साहित्य हवं असेल तरी मिळेल, पण फक्त 5 कवड्या, 5 गोमती चक्र असं साहित्य नाही मिळणार. पूर्ण जर सेट हा पूर्ण हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि एक सांगायचं होतं की सेट जेव्हा आम्ही बनवतो त्यामध्ये आम्ही सगळं साहित्य आणि कुंचमची पण रेट त्याच्यामध्ये कमी असते, त्यामुळे तुम्हाला तो सोयीस्कर पडतो विकत घेण्यासाठी. सेटमध्ये सगळं साहित्य आणि कुंचमची रेट पण तुम्हाला कमी पडते. जर तुम्हाला सेपरेट घ्यायचं असेल एक एक तर त्याची रेट जास्त होते. इंडिव्हिज्युअल आयटमप्रमाणे आम्ही मग रेट लावतो. सेटमध्ये सगळं स्वस्त पडतं. कुंचमची पण तुम्ही नुसतं कुंचम घ्यायला गेलं तर 200-300 रुपये जास्त पडतात तुम्हाला. ठीक आहे. तर हे छोट्या कुंचमचं साहित्य होतं. आता मोठं सांगते मी तुम्हाला. साहित्य सेमच आहे, 2-3 गोष्टी एक्स्ट्रा आहेत. तर हे मोठं कुंचम आहे आपलं, मगाशी जसं मी दाखवलं. खूप सुंदर आहे, एकदम जाड आणि हेवी आहे, छान असं सुंदर आहे, दिसतं पण. भरपूर तांदूळ आणि सगळं साहित्य एकदम व्यवस्थित राहतं. हे सेम साहित्य त्याच्यामध्ये मिळतं, फक्त ॲडिशनल गुंज जे आहेत त्या छोट्या कुंचामध्ये फक्त लाल मिळतात. तर मोठ्यामध्ये लाल, काळ्या आणि सफेद गुंज मिळतात. ह्यात 2 गुंज एक्स्ट्रा आहेत. 1 मोती आणि पावळा एक्स्ट्रा मिळतो, छोटा मोती आणि 1 पावळा हे एक्स्ट्रा मिळतं फक्त.
मोठ्या कुंचममध्ये. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे, बाकी सगळं सेम मिळतं. आणि परत शंखचक्र नाम हवं असेल तर हेही तुम्हाला वेगळं सेपरेटली घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि आता नवीन आपण कसं कुंचम भरून झालं की तांदळावर आपल्याकडे चांदीचा कॉईन असेल तर तो ठेवतो, किंवा काही ताई आपल्याकडनं हा कॉईन घेतात, तो आपण असा तांदळावरती ठेवतो. आता आपण एक नवीन गोष्ट आणलेली आहे, अष्टलक्ष्मी स्टँड आलं आहे आपल्याकडे. हे बघा, अष्टलक्ष्मी स्टँड आहे. हे जर्मन सिल्वरमध्ये आहे, त्याला गोल्डन प्लेटिंग आहे. अष्टलक्ष्मी आहेत त्याच्यावर तुम्ही बघू शकता. तर मोठ्या कुंचमवर आहे ना हे स्टँड प्रॉपरली राहतं. तांदळावर तुम्ही हे ठेवू शकता, छान असं मस्त तुम्ही हे स्टँड ठेवू शकता. तर कोणाला हवं असेल हे स्टँड तर तुम्ही कुंचमबरोबर किंवा सेपरेटली पण घेऊ शकता नुसतं. बघा, छान अशा कोरीव अष्टलक्ष्मी आहे त्याच्यावर. आणि ही बघा मध्ये धनलक्ष्मी आहे, धन पडते बघा कलशमधून, खूप सुंदर आहे. हे तुम्ही कुंचमवर ठेवू शकता. तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला हे नुसतं हवं असेल, फक्त कुंचमसाठी नाही, असंही तुम्ही घेऊ शकता. छान असं आहे बघा स्टँड, जर्मन सिल्वरमध्ये आहे. हे काळं पडणार नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडं म्हणजे वापरलं आहे आणि तुम्हाला काय डाग वगैरे पडले तर क्लीन करायचं आहे, तर पितांबरी वगैरे काहीही वापरायचं नाही. कोलगेट पेस्ट पण नाही वापरायची, फक्त कोलगेट पावडरनी हे साफ करायचं. ह्याचं पॉलिश असंच असं राहतं. ठीक आहे. सुंदर असं अष्टलक्ष्मीचं स्टँड आहे, मस्त. तर ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर करू शकता. मोठ्या कुंचम सेटमध्ये राहील. आणि तुम्हाला जर बाजूलाच ठेवायचं असेल तर तुम्ही छोट्या कुंचमबरोबर पण ते घेऊ शकता. ठीक आहे. तर असं कुंचम सेटचं हे साहित्य होतं, छोट्या आणि मोठ्या. तर बघूया पुढचं साहित्य. तर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर असे छान असे दिवे आहेत. तर हे आपण नवीन आणले आहेत, जर्मन सिल्वरमध्ये आहेत. हे खूप छान आहेत, हलके पण नाही आहेत आणि एकदम जड पण नाही आहेत, पण खूप सुंदर आहेत. बघू शकता तुम्ही. सर्वप्रथम बघा, गणपती दिवा आहे बघा, गणपतीची पूर्ण मूर्ती आहे, असं पान आहे, त्यामध्ये स्वस्तिक आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला. लक्ष्मी आहे, मूर्ती आहे, पूर्ण पान आहे, स्वस्तिक आहे. तसंच आपल्याकडे कामाक्षी दिवा पण आहे, बघू शकता. छान असं जर्मन सिल्वरमध्ये, मजबूत आहे एकदम, छान. ते मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा, बाप्पांचा दिवा बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा आहेत, सुंदर असे रेखीव कोरीव बघा डिझाईन, एकदम रेखीव आहेत सगळे, म्हणजे त्यांचे फीचर्स स्पष्ट दिसत आहेत. हे बघा, गणपती बाप्पा स्पष्ट दिसत आहेत. डोळे, टिळक, मुकुट, हातावरचं वगैरे काम, त्यांची माळा बघा, त्यांचं चौरंग. मागून असं प्लेन आहे, छान. हे बघा, खालून असं आहे, साईडने बघा असं डिझाईन आहे मस्त. आणि पानाची डिझाईन आहे, खोलगट आहे, छान. तुपाचा दिवा वगैरे ठेवायचा ह्याच्यामध्ये, छान. वात पण लावू शकता, ते वातीला स्टँड येतं ना त्याच्याने लावायचा. तसा हा बाप्पा आहे तिकडे. आणि हा एक दिवा आहे, खूप सुंदर दिवा आहे, जर्मन सिल्वरमध्ये. ह्याला फक्त कोलगेट पावडरनी क्लीन करायचं. हे काळं नाही पडणार, मोस्टली असंच राहतं. पण जर तुम्हाला वाटलं की असं थोडं फेंट झालं आहे तर तुम्ही कोलगेट पावडरनी, कोलगेट पेस्ट नाही, पितांबरी वगैरे काही नाही, ॲक्लिन पावडर पण नाही, फक्त कोलगेट पावडर. ठीक आहे. खूप सुंदर असं तुमच्या सगळ्यांचं बजेटमध्ये आहे, जास्त महाग पण नाही आहे. हे बघा, सुंदर असे बाप्पा, एकदम मस्त आहे बघा, खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर आता लक्ष्मी आईंचा दिवा बघूया आपण, खूप सुंदर आहे. तर लक्ष्मी देवीचा दिवा बघू शकता तुम्ही, छान अशी लक्ष्मीची मूर्ती आहे, मस्त अशी. आणि तुम्हाला कॅमेरात दिसत नसेल पण एकदम जवळ तुम्ही म्हणजे असं घेतलं ना हातात तर लक्ष्मीचे डोळे, कान, नाक सगळं व्यवस्थित दिसतं. हातात बघा फुलं पण आहेत, हार आहे, कमळात बसते लक्ष्मी आहे. आणि मागून असं आहे, पोकळ नाही आहे, प्लेन आहे. आणि हे स्क्रूनी फिट केलेले आहेत, म्हणजे जरी तुम्हाला वाटलं की कधी असं काय हलतंय बिलतंय तर तुम्ही टाईट करू शकता, असं लूज होणार नाही. ठीक आहे. खालून अशी डिझाईन आहे, हे बघा, मस्त अशी डिझाईन आहे. आणि असं पान आहे, छान असं पान आहे. आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे. आणि इथे पण तास आहे साईडला. खूप सुंदर दिवा आहे हा. आणि सगळ्यांचा बजेटमध्ये पण आहे.
तर लक्ष्मी आणि गणपती असं जोडीने पण तुम्ही घेऊ शकता, असं जोडीने पण तुम्ही घेऊ शकता, किंवा नुसता गणपती किंवा नुसतं लक्ष्मी असंही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. जर्मन सिल्वरचे दिवे आहेत हे. तसंच हा एक दिवा आहे, कामाक्षी दिवा. लक्ष्मी आहे आणि बाजूला गजांत आहेत बघा, गजलक्ष्मी आहेत. कीर्तिमुख आहे वर, सुंदर आहे एकदम. मागून अशी आहे बघा, मागून एकदम असं क्लिअर ओम लिहिलेलं आहे. खूप सुंदर आहे हा दिवा पण. हा पण बघा खालून असं त्याला स्क्रूची फिटिंग आहे, लगेच लूज होत नाही, काळजी नसावी. हे बघा इथे पण डिझाईन आहे छान अशी, सुंदर डिझाईन आहे. इथे प्लेन आहे, हे बघा. खूप सुंदर दिवा, एकदम हलका पण नाही आणि एकदम जड पण नाही, मस्त आहे. छान असा कामाक्षी दिवा जर्मन सिल्वरमध्ये. खूप सुंदर दिवा आहे, तुमच्या बजेटमध्ये आहे सगळ्यांच्या. आपण जास्त एकदम महाग नाही आणत मी, जे सगळ्या ताई दादा घेऊ शकतात असंच मी आणलेलं आहे. हे बघा खूप सुंदर असे जर्मन सिल्वरचे दिवे आहेत. कामाक्षी दिवा, गणपती बाप्पा दिवा आणि लक्ष्मी दिवा. ज्यांना कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. हे व्हाईट मेटल नाही आहे, जर्मन सिल्वर आहे. आणि हे पण काळा पडत नाही आणि क्लीन फक्त कोलगेट पावडरनीच करायचं आहे. आणि हा बघू शकता अजून एक लक्ष्मी दिवा आहे आपल्याकडे अँटिकमध्ये. हे अँटिक फिनिशिंग दिलेलं असतं, ब्रासवरती कोटिंग असतं एका प्रकारचं. तर ह्याला तुम्हाला काही पितांबरी वगैरे लावायची गरज नाही, नॉर्मल सोप वॉटरने तुम्ही वॉश करू शकता. आणि हे झूम करून दाखवते मी लक्ष्मी तुम्हाला. बघा किती फीचर्स एकदम क्लिअर दिसतात. 3.5 इंच हाईट आहे या दिव्याची. हे बघा कमळावरची लक्ष्मी आहे. दिवा बघा आतून मस्त, आणि खालती बघा कोरीव काम बघा. हे बघा किती बारीक काम आहे. अँटिकची हीच खासियत आहे की ह्याचा कोरीवपणा एकदम दिसून येतो. मागून असं आहे, सुंदर असा दिवा आहे. ज्यांना, आणि अँटिक असताना त्याची कॉस्ट थोडी जास्त असते आधीच सांगते मी, पण वस्तू एकदम छान, क्वालिटी पण एकदम सुंदर. पूजेची शोभा वाढवतील अशा वस्तू असतात या अँटिकमध्ये. तर ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. 3.5 इंच हाईट आहे याची. ठीक आहे, लक्ष्मी दिवा अँटिकमध्ये. तर नेक्स्ट आपल्याकडे कवडीमाळचा 3 साईजमध्ये कवडीमाळ अवेलेबल आहेत. त्याचा भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे कवडीमाळचा. हे बघू शकता तुम्ही. हे बघा ही स्मॉल साईज आहे, छोटी साईज, ही मीडियम साईज आणि ही मोठी साईज आहे. मी साईज दाखवते तुम्हाला मेजरमेंट करून. तर ही बघा, या मणीपासून मी साईज घेते. हा मणी जो आहे ना आपण फिट करतो त्यापासून ही साईज आहे 6 इंच. सगळ्यात छोटी 6 इंचाची आहे मण्यापासून. ही मणी जो आहे तिथपासून 6 इंच. इथपासून आहे 6 इंच पूर्ण माळ. ठीक आहे, तशीच मीडियम साईजचं बघू शकता. हा मणी आहे, मण्यापासून ही 9.5 इंच आहे. 9.5 इंच आहे बघू शकता. ठीक आहे, तशीच मोठी साईज बघूया आपण. हे बघा मणी आहे, तिथपासून ही 12 इंच आहे, बरोबर 12 इंच. 12 इंच आहे. तर समजलं ना तुम्हाला साईजेस. तर बघा मी तुम्हाला सांगितले आहेत मेजर करून. 6 इंच, 9.5 इंच आणि 12 इंच अशा साईजमध्ये कवडी माळ आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर तुम्ही घेऊ शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटा आणि मोठा कुंचन सेट, त्याचं साहित्य, त्याबरोबर काय काय मिळणार ते दाखवलं. अष्टलक्ष्मीचं स्टँड दाखवला. नवीन जर्मन सिल्वर कलेक्शनमध्ये 3 प्रकारचे दिवे दाखवलेत आणि या कवडी माळा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.